काल नाशिक शहरामध्ये दुपारच्या सुमारास पावसानं जोरदार हजेरी लावली। वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। यामुळे शहरात जवळपास 30 वृक्ष पडले। यामध्ये सिडको, अंबड, सातपूर या भागात मोठ्या प्रमाणात झाडं पडली होती। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने 6 विभागांमध्ये एकूण 12 टीमच्या सहाय्याने हे वृक्ष हटवण्यात आले। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे। पाऊस सुरू असताना कोणीही झाडाखाली उभे राहू नये, तसेच आपले 2 व्हीलर 4 व्हीलर ही देखील झाडाखाली पार्क करू नये। कुठे झाड कोसळले असल्यास तात्काळ नाशिक महानगरपालिकेत संपर्क साधावा, असे आवाहन विवेक भदाणे यांनी केले आहे। नमस्कार, मी विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, नाशिक महानगरपालिका। कालच्या पावसामध्ये 30 पेक्षा अधिक ठिकाणी गुलमोहराचे, त्याचप्रकारे रेनट्री व इतर काही विदेशी प्रजातीचे जे झाडं आहेत, जसं निलगिरी वगैरे असेल, ग्लिरिसिडिया असेल, यांच्या बऱ्याचशा फांद्या वाऱ्या वादळाने पडलेल्या आहेत। आम्ही नागरिकांना आव्हान करतो की आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, कुणीही अशा प्रकारच्या झाडांच्या खाली गाड्या लावू नये किंवा झाडांच्या खाली उभे राहू नये। बऱ्याच वेळेस आपण पावसाच्या वेळेस आसरा घेण्यासाठी झाडांच्या खाली उभे राहतो, तर हे झाडं जे आहेत हे बरेच जुने लागवड केलेली झाडं आहेत। त्याच्यातले काही झाडं हे ठिसूळ झालेले आहेत, आतून बाहेरून ते लक्षात येत नाही आणि वाऱ्या वादळाच्या वेळेस ते झाड पडत असतं। मागेच 2 लोकांचा याच्यात मृत्यू देखील झालेला आहे आणि याच्या ज्या काही फांद्या आहेत त्या बऱ्याचशा पडून वगैरे नाल्याच्या ठिकाणी अडकून देखील बऱ्याच ठिकाणी पाणीही तुंबतं आहे। तर आम्ही नागरिकांना आवाहन करतो की असे कुठले ठिसूळ झाडं असतील ज्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत ते आम्हाला कळवावं। आम्ही त्या ठिकाणी आमची टीम पाठवून ते ठिसूळ झाडं काढून घेऊ आणि जे वाळलेले झाडं असतील तेही आम्ही तोडून घेऊ। सर, झाड रेस्क्यू करण्यासाठी आपल्याकडे किती लोकांची टीम आहे? माझ्याकडे 6 विभागांमध्ये एकूण 12 टीम आहेत। त्याचप्रमाणे अग्निशामक विभागाची टीम देखील आपल्यासोबत कायम मदतीला असते। हे सर्व लोक दिवस रात्र हे काम करत असतात। सर, काही नंबर शेअर करा। सर, त्याच्यासाठी तुम्ही मनपा हेल्पलाईनला कॉल केला तर जास्त चांगलं असेल, कारण सगळीकडे मनपा हेल्पलाईनवरनं सोयीचं जात असतं त्या, किंवा अग्निशामकलाही आपण डायरेक्ट हेल्पलाईनला कॉल केला तर टीम पोहोचणं सोपं होईल। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।